अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करण्याआधी मी माझ्या ब्रह्मांडाचरणी नतमस्तक होऊन आजच्या सादरीकरणाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला काय म्हणत आहेत हे नीट लक्षपूर्वक ऐका. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा शिकवायचा आहे. त्यासाठी मी तुला काही उपाय आणि काही मार्ग सांगणार आहे. त्या मार्गाचा तुला अवलंब करायचा आहे. माझ्या बाळा, तुझ्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला टेन्शन देत असतात. ही लोक मुद्दाम तुमच्या चुका दाखवतात. काही जण तर तुमच्या यशावर जळतात, तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतंच. कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं की त्यांना त्रास होतो. बाळा, त्यांच्या बोलण्याला सतत गांभीर्यानं घेतलं तर आपलं मन रोज खट्टू होतं. काही वेळा वाटतं की सणसणीत उत्तर द्यावं, पण आपला शांत स्वभाव आड येतो. अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी भांडायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही. मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा? तर हे अगदी सहज शक्य आहे. कारण बाळा, फक्त शहाणपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्यासाठी हे मी तुला मारक उपाय आज सांगणार आहे. माझ्या बाळा, विनाशत्र कुणालाही शिवीगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता. त्यासाठी तुला मी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करायचा आहे. माझ्या बाळा, इतरांचं बोलणं गांभीरपणे घेऊ नकोस. त्यांना हसून टाळा. टेन्शन देणारी माणसं काय करतात? टोमणे मारतात, फालतू बोलतात आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात. आता जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा. म्हणूनच जेव्हा असं कोणीही काही बोलतं तेव्हा हसून ती गोष्ट टाळा. कधीकधी समोरच्याचं वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं. त्यावर हसण्यासारखीच परिस्थिती असते. समोरचा तर टोमण्याच्या उद्देशाने बोलतो, पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळतो. हे काय, याला काही फरकच पडत नाही असं त्याला वाटतं आणि तो गप्प बसतो आणि त्याचं फालतू बोलणं थांबवतो. हसणं हे शस्त्र आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, हसणं हे शस्त्र आहे. चल रे, तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं? असं म्हणत थोडं मिश्किलपणे उत्तर द्यावं. त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय लावा. ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे असे माना. कधी ऐकलं आहे का? भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तसंच काहीच आहे. टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे कुत्रे. त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते आणखीन जोरात भुंकतात. म्हणून दुर्लक्ष करणं ही तुमची ढाल आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही. हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात. माझ्या बाळा, आपण जर का दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्यांच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्त्वच विसरतो. तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल तितकं तुमचं मन शांत राहील. तुमचं लक्ष कुणावर असावं हे देखील एक कला आहे. माझ्या बाळा, आपलं काम असंच जबरदस्त करा आणि तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या. टेन्शन देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो? जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा. आयुष्यामध्ये जेव्हा का तुम्ही यशस्वी होता तेव्हा या जळणाऱ्या लोकांना धक्का बसतो. जेव्हा तुमचं नाव होतं, तुमच्या कामाचं कौतुक होतं, अशा वेळी त्यांचं पित्त खवळतं. म्हणूनच अशा लोकाला बोलून उत्तर न देता कामानं उत्तर द्या. अभ्यासात टॉप करा, ऑफिसमध्ये उत्तम कामगिरी करा, कलेत नाव काढा आणि मग बघा कसे ते गप्प होतात. समाजात तुमचं नाव झालं की त्यांच्या तोंडाला आपोआप बंद केलं जातं. गांभीर्याने ते तुमचं नाव घेत नाहीत आणि म्हणतात ना, कुत्रा भुंकतो आणि हत्ती त्याच्याच डोलात चालतो. तुम्ही तुमच्या ध्येयावर चालत राहा. बाकी लोक बडबड करत राहतील. परंतु जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा मुद्दामून टेन्शन देणाऱ्यावर अरे बाबा, बस झालं, आता शांत बस असं रांगडं उत्तर द्या.
काही वेळा समोरचा माणूस खूपच अति करतो. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणं, बोलताना वाक्याची उचलबांगडी करणं. अशा लोकांना शांत राहून सडेतोड उत्तर द्यावं लागतं. काय राव, दरवेळेस तुम्हीच बोलणार का? दुसऱ्यांनाही बोलू द्या की थोडं. किंवा तुमचं काय आहे हे ठरवा आधी. तुमचं स्वतःचं आयुष्य सांभाळा, दुसऱ्यांचं नंतर पहा, असं म्हणणं गरजेचं आहे. रांगडं पण मर्यादित आणि योग्य शब्दात समोरच्याला कळलं पाहिजे की तुम्ही गप्प आहात पण कमकुवत नाही. अगदी शांतपणे ठामपणे बोललेलं वाक्य ही तलवार असते. म्हणूनच बाळा, शब्दाचा वापर शहाणपणानं करा. आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं, कधीतरी तेही समजून घ्या. पण हो, थोडं लांबच राहा. अनेकदा जी लोक सतत टोमणे मारतात, वाईट बोलतात, अपमान करतात, ते स्वतः डिस्टर्ब असताना आतून दुःखी असतात. त्यांचं स्वतःचे आयुष्य कोलमडलेलं असतं. त्यांना इतरांचं सुख पाहिलं की ईर्ष्या होते, म्हणून ते इतरांचं आयुष्य बिघडवतात. ही गोष्ट समजून घ्या. त्यांच्यावर दया वाटली तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा. सहानुभूती ठेवणं एक गोष्ट आणि स्वतःचं नुकसान करून सहन करणं ही दुसरी गोष्ट. त्यामुळे अशा लोकांना ओळखा, समजून घ्या, पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा. म्हणून बाळा, योग्य वेळेस समोरासमोर बोलवा आणि एकांतात स्पष्टपणे त्यांच्याशी बोला. कधी वेळ येते की थेट बोलणं आवश्यक असतं. 4 लोकांसमोर नको, पण एकांतात त्यांच्याशी संवाद साधा. मला असं वाटतंय की तुमचं बोलणं मला त्रास देतंय. तुम्ही मुद्दाम मला टोमणे मारता, हे मला जाणवतंय, असं स्पष्टपणे सांगा. स्पष्ट व्यक्तीपणा हे एक शस्त्र आहे. कधीकधी अशा बोलण्यामुळं समोरच्याला कळतं की आपण जे मुद्दामहून वागतो आहोत ते समोरच्याला लक्षात येत आहे. हे वागणं चुकीचं आहे आणि आपण ते बदलायला हवं. इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजावा. सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही, पण तरीही ते सावध होतात. शांतपणे स्पष्ट बोलणं हेही एक प्रभावी उत्तर आहे. म्हणून स्वतःवर काम करा, आत्मविश्वास वाढवा, मनोबल वाढवा. टेन्शन देणाऱ्यांना शांत उत्तर द्यायचं असेल तर आधी स्वतःचं मन मजबूत पाहिजे. जर तुम्हीच आतून अशांत आणि दुखावलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणा राहणार नाही. म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, व्यायाम, चांगल्या पुस्तकाचं वाचन करा. स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाली की अशा लोकांचं बोलणं तुम्हाला त्रास देत नाही. त्यांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय याला जास्त महत्त्व द्या. मजबूत मन हे कोणालाही घाबरवण्याची ताकद देत नसतं. म्हणून आपले मन हे मजबूत ठेवा. बोलता बोलता नाव न घेता त्यांच्या वागण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेवा. कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला त्या टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीविषयी इतरांना सांगावं लागतं. पण एक आयडिया करा, असा प्रसंग तयार करा ज्यात त्यांच्यासारखी त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगवून हा प्रसंग इतरांना सांगा, पण नाव न घेता. यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजतं आणि त्या व्यक्तीला बरोबर नकळत धडा मिळतो. नाव न घेता चपळ उत्तर देणं हे एक कौशल्य आहे. वेळोवेळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सुसंस्कृत आहे, मी माझी मर्यादा सोडणार नाही. कोणी अपमान केला, वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच. पण अशा वेळी स्वतःशी संवाद साधा, संवाद करा. मनाशी म्हणा, मी शांत आहे, मला असं वागणं शोभत नाही, मी वेगळा आहे. असं वारंवार सांगितलं की तुमचं रागवणारं मन सुद्धा थांबतं, विचार करू लागतं. स्वतःशी चांगलं बोलायला शिका, मग जगाशी काय बोलायचं हे आपोआप समजेल. अशा विचारांनी तुम्ही न फसता योग्य मार्गावर राहता. अंतर्मन शांत असलं की बाहेरचं काहीही आपल्याला हलवू शकत नाही. मौनाचा अनुभव. दुर्लक्ष हे एक मोठं हत्यार आहे. समोरचा काही बोलत असेल आणि तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर त्यांचं बोलणंच फुकट जातं. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा बोलतो, पण त्याला प्रतिसादच नाही मिळाला की स्वतःच थांबतो. काही जण तुमच्या चिडण्याची वाट पाहत असतात, पण जर तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाही तर त्यांना उत्साहात शिल्लक राहत नाही.
असं केल्यावर तेच लोक हळूहळू तुमच्यापासून लांब राहायला लागतात. माझ्या बाळा, टेन्शन देणारे लोकच हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही, पण आपण त्यांच्याशी कसे वागायचे हे ठरवू शकतो. कोणावरही राग न काढता शांत राहून त्यांना योग्य रीतीने उत्तर देता आलं पाहिजे, तर ते आपोआप दूर होतात. भांडण, आरडाओरडा याने काही साध्य होत नाही. शहाणपणाने, संयमाने आणि आपल्या वागणुकीतून आपण त्यांना शिकवू शकतो की माझ्याशी असं वागणं चालणार नाही. आपण जर मन शांत ठेवून विचारपूर्वक वागलो तर तेच लोक आपल्यापासून सावध राहायला लागतात. कधी हसून, कधी दुर्लक्ष करून, तर कधी तोडीस तोंड उत्तर देऊन. तर भक्तांनो, यापुढे टेन्शन लेने का नहीं देने का. भक्तांनो, दररोज विविध सकारात्मक विचारासह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जावं. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होवोत. तुम्हाला सुखसमृद्धी लाभो, हीच आपल्या ब्रह्मांडाचरणी प्रार्थना. भक्तांनो, हे जे काही मामांनी तुम्हाला मार्ग सांगितले आहेत, दाखवले आहेत, तर याच मार्गाचा तुम्हाला अवलंब करायचा आहे. टेन्शन देणारे लोक तुमच्यापासून दूर जातील आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, यात काही शंकाच नाही. परंतु तुम्हाला त्यासाठी एकच काम करायचं आहे. आपल्या मामांवर अटळ विश्वास, श्रद्धा ठेवून हे काम करायचं आहे. अरे बाळा, लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेऊ नका. लोकांचं काम बोलणं आहे. तुम्ही काहीही केलं तरी काही ठराविक लोक टीकाच करतील. म्हणूनच लोक काय म्हणतील याचा विचार करत बसू नका. तुम्हाला सगळ्यांना खुश करता येत नाही. आयुष्य स्वतःच्या मर्जीने समाधानाने जगा. स्वतःला हवं तसं जगायला शिकलात की मन शांत राहील. लोकांसाठी आपण बदलतो तर आपली ओळखच नष्ट होईल. जग तुमचं कौतुक कधीच करत नाही, पण चुका लगेच दाखवते. म्हणून लोकांपेक्षा स्वतःला काय योग्य वाटतं याचा विचार करा. स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा आणि निर्भीडपणे आयुष्य जगा. दुसऱ्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करू नका. तुमच्या मेहनतीचा तुमच्या आयुष्याचा परिणाम होतो. दुसऱ्यांच्या यशामुळे तुमचं जीवन बदलत नाही. काही लोक कायम इतरांचं बघून आपल्या आयुष्याशी त्याची तुलना करत असतात. परंतु बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी असते. कोणीतरी लवकर यशस्वी होतो, कोणीतरी उशिरा. त्यामुळे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या सुखाची तुलना करून आपलं दुःख वाढवू नका. झाडाचं फळ पहा. आंब्याचं झाड लवकर फळ देतं, पण चंदनाला मोठं व्हायला वर्षानुवर्ष लागतात. पण त्याची किंमत मात्र वेगळी असते. त्यामुळे आपल्या गतीने चालवा. तुमच्या हातात मेहनत आहे, यशाचं फळ आहे. तुमचं नशीब ठरवेल. क्षमाशील व्हा, राग सोडा. राग हा फक्त आपल्यालाच त्रास देतो. समोरचा माणूस कधीच बदलत नाही. आपण मात्र रागाच्या आगीत जळत राहतो. कुणी वाईट वागलं तर त्याला मनात धरून ठेवण्यापेक्षा ते विसरून जा. माफ करणारा माणूस मोठा असतो. रागाला दूर ठेवलं की मन शांत राहतं आणि आयुष्य सुंदर वाटतं. क्षमा करणं म्हणजे दुबळेपणा नाही, तर ते मनाच्या शांतीसाठी गरजेचं असतं. सतत राग बाळगणारा माणूस स्वतःला त्रास करून घेत असतो. समोरच्याला माफ करून टाका आणि तुमच्या मनावरचं ओझं हलकं करा. निसर्गाच्या सानिध्याला वेळ द्या. निसर्ग हे शांततेचं वरदान आहे. रोजच्या गोंगाटात, धावपळीत आपण स्वतःला हरवून बसलो, पण जर आपण थोडा वेळ निसर्गात घालवला तर मनाला खूप हलकं वाटतं. गच्चीवर उभं राहून वारा अंगावर घेतला, एखाद्या झाडाखाली बसून त्याच्या सावलीचा अनुभव घेतला तरी मन प्रसन्न होतं. निसर्गाशी जोडला गेलात की तणाव आपोआप निघून जातो. जिथे शांतता असते तिथे मनही स्वस्थ राहतं. रोज काही वेळ तरी निसर्गाचा आनंद घ्या. सकाळी लवकर उठा. झाडं, पानं पहा, पक्ष्यांचे आवाज ऐका. तुम्हाला तुमचं मन आधीपेक्षा खूप हलकं वाटेल. म्हणून माझ्या बाळा, मनसोक्त जगा. स्वतःसाठीही वेळ काढा. दिवसभर नुसतं काम, जबाबदाऱ्या आणि दुसऱ्यांसाठी धावपळ करणं हे पुरेसं नाही. स्वतःसाठीही वेळ दिला पाहिजे. हसणं, गाणी ऐकणं, फिरायला जाणं, आपली आवड जपणं, याने मन आनंदी राहतं. दिवसाचा थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढलात तर आयुष्याची मजा वाटते आणि शांतताही मिळते. एखाद्या दिवशी तुमचे मन आवडीची गोष्ट करा. मित्रांशी गप्पा मारा.
पुस्तक वाचा, एखादी नवीन कला शिका. स्वतःसाठी वेळ दिलात की जीवनाचा आनंद दुप्पट होतो. शांत आयुष्य हवं असेल तर स्वतःलाही महत्त्व द्या. म्हणून बाळा, शांततेने जगायचं असेल तर आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका. आनंद हा शोधलाच पाहिजे. अपेक्षा वाढवल्या की मन बेचैन होतं. भूतकाळाच्या आठवणीमध्ये अडकून बसलो की वर्तमानाचा आनंद मिळत नाही. लोक काय म्हणतील याचं टेन्शन घेतलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा, समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली, तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं. मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्मानेच चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे, असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढं समजत नाही की हे सर्व काही घडत आहे, तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील, भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे. हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहेत, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर
तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना, की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो, तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं, मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं, असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे, मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबियांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील
आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे. ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील, हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात, तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळूमामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर
हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा. इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे. ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल? माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही. फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.